let's move on to an interesting session that challenges us to think deeper and question everything that we know. The ultimate question. From coding to carbon credits and a software engineer to sustainability, Atharva's journey is a testament to how passion and purpose can redefine careers. Once an IT engineer, he has now transformed to a dedicated environmentalist, proving that no matter where you start, a deeper commitment to our planet can lead to an incredible change. A lawyer by profession and an environmentalist at heart, Prithviraj is not just fighting legal battles but also championing the environmental causes that matter. His legal insights are not only winning him cases but also winning hearts, as his relentless efforts are actively involved in environmental movements and he continues to bridge the gap between law, policy and climate action. I would now like to invite on stage Atharva Diwan and Prithviraj Lingayat. Please welcome. So good morning everyone. We are here in this session called the climate question. We are here to challenge the beliefs that are already set in our ways. We are also here to present arguments in favor of climate change, climate action as we believe it, on the basis of the various reports that we have studied. Also, the objective of this session is not to teach you anything or not to profess anything. It is going to be an interactive session. Not interactive just because we have not prepared for the session. And we are prepared. Last night we did all ChatGPT, Gemini, Perplexity, सगळं वापरलंय काल. दोन AI मध्ये भांडण पण लावून झालंय त्यामुळे. But yes, essentially we are not here to teach you anything. Also because I am from Nashik and Atharva is from Pandharpur. And we believe that Punekars are not inclined to listen to opinions from other cities. मी काय सांगू तुम्हाला, अथर्वची नुसता गाडी बघितली पंढरपूरची म्हणून त्याला थांबवतात हेल्मेट असताना. त्यामुळे आम्ही काय तुम्हाला शिकवू शकू असं नाही, पण या इंटरॅक्शन्समधनंच आपण पुढे जाऊया त्या सेशनमध्ये असं आम्हाला वाटतं. तर आपण सुरू करूया की हे सगळं का चालू आहे, म्हणजे वॉर्मिंग का झालं आहे किंवा ग्लोबल ग्रीन हाऊस गॅसेस का इतके वाढलेले आहेत, कार्बन का आहे हवेत. तर हे सगळं समजून घेताना आपल्याला कुठेतरी दिसतं की हेच एक कारण आहे, म्हणजे आपण आणि तुम्ही मी आपण सगळे, की बाबा आपली गोष्टच अशी काही आहे की ज्याने पृथ्वीचा ऱ्हास केला, या नाही खऱ्या पृथ्वीचा म्हणजे पूर्ण. तर हे सगळं बघत असताना आता हे इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे बेसिकली. सो वी वोंट से अ वर्ड इफ यू डोंट से अ वर्ड. तर आम्ही बोलताना मध्ये बोलू नका, पण विचारल्यावर नक्की बोला. असं सुरू करूया की काय वाटतं, वेन डिड दिस स्टार्टेड, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग कधी सुरू झालं? एनीवन? इंडस्ट्रियलायझेशन, ओके. अजून? ओके, ग्रेट. सो डेव्हलपमेंट, वी ऑलवेज ब्लेम डेव्हलपमेंट और प्रोग्रेस फॉर दी क्लायमेट चेंज और ग्लोबल वॉर्मिंग. पण जेव्हा आपण बघतो की विकास म्हणजे नक्की इंडस्ट्रियलायझेशन आणि ते रिव्हॉल्युशन आणि 1750 इतकंच आहे का, तर वी शुड गो बॅक. कारण आपण एक लक्षात घेऊ माणसात, म्हणजे आपण माणूस आहोत आणि याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. ग्लोबल वॉर्मिंग दोन प्रकारे होतं. एक आहे सिक्विस्ट्रेशन आणि दुसरं आहे एमिशन्स. एमिशन्स वाढत जातात, सिक्विस्ट्रेशन कॅपॅसिटी कमी होत जाते. आता आपण जेव्हा म्हणतो इंडस्ट्रियलायझेशन तेव्हा आपण म्हणतोय की एमिशन्स वाढलेले आहेत आणि नक्कीच आहे 50% ऑफ दी ग्लोबल फॉरेस्ट वर क्लिअर्ड ड्युरिंग द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. आता हे सगळं बघत असताना आपण अजून थोडं मागे जाऊया आणि विकास म्हणजे फक्त इंडस्ट्री किंवा डेव्हलपमेंट हे नसून जेव्हा शेती सुरू झाली, म्हणजे राईट फ्रॉम दी ॲग्रिकल्चर, जेव्हा स्लॅश अँड बर्न टेक्निक्स वापरल्या गेल्या, झूम कल्टिवेशनसारख्या टेक्निक्स वापरल्या गेल्या, ज्याच्यामध्ये होल फॉरेस्ट वर क्लिअर्ड, द यूज ऑफ आयर्न वॉज देअर. आणि याच्यामध्ये माणसाच्या प्रत्येक डेव्हलपमेंट ही इट वॉज ॲट दी कॉस्ट ऑफ सम बायोडायव्हर्सिटी, सम इकॉलॉजी, सम एन्व्हायरमेंटल ॲस्पेक्ट, सम एंटिटी. सो राईट फ्रॉम दी इन्व्हेन्शन ऑफ द व्हील कुठेच माणसाने आजूबाजूच्या काय बरं रिसोर्सेसना किंवा बायोडायव्हर्सिटीला सोडलेलं नाही आहे. याच्या पुढे जातो आपण तेव्हा आपण बघतो की हे सगळं झालेलं आहे आणि आता आपण ॲडॅप्टेशन आणि मिटिगेशन असे दोन जड शब्द वापरायला सुरू करतो की आता वी शुड हॅव वर्क ऑन आवर क्लायमेट ॲक्शन. पण आता आपलं ॲडॅप्टेशन हे कसं आहे बघूया. आता तर एक टर्म आहे बायोलॉजिकल, होमिओस्टेसिस नावाची.
तर होमिओस्टॅसिसमध्ये नक्की काय होतं की तुम्ही आम्ही हे करू शकतो, प्राणीही करू शकतात. होमिओस्टॅसिसमध्ये आपण आपलं बॉडी टेम्परेचर असेल, बाकी प्रेशर, हे सगळ्या विथ रिस्पेक्ट टू एन्व्हायरमेंट आणि बाहेरच्या ॲस्पेक्टनुसार ते कंट्रोल करत जातं. सो याच्या थ्रू आपलं ॲडॅप्टेशन करतो. प्राणीही करतात, आपणही करतो. आता जर तुम्ही बघितलं, मार्च महिना सुरू झालेला आहे आणि बाहेर जाऊन बघा ऊन किती आहे, तापतंय किती. तर आता ह्याच्यासाठी प्राणी कसं ॲडॅप्टेशन करतात, त्यांचं झाड शोधतात, सावली शोधतात, या सगळ्या गोष्टी करतात. दिस इज नॅचरल ॲडॅप्टेशन. माणूस एकेकाळी असं करायचा, पण आता माणसाने ॲडॅप्टेशनची पद्धतही बदललेली आहे. तो करतोय आर्टिफिशियल ॲडॅप्टेशन. आपण आता एसीत बसून बोलतोय, मला मान्य आहे, पण हे आर्टिफिशियल एसी हा सुद्धा एक सोपं एक्झाम्पल घेतलं, इट इज अ पार्ट ऑफ आर्टिफिशियल ॲडॅप्टेशन. आणि आता हे समजून घेऊ आपण की आर्टिफिशियल ॲडॅप्टेशनमुळे, की आपण जे सो कॉल्ड ॲडॅप्टेशन म्हणतोय, त्याच्यामुळे बाकी जी मिटिगेशन सायकल आहे ती कशी विशियस होत चालली आहे. म्हणजे तुम्ही एका प्रकारे स्वतःला ॲडॅप्ट करण्यासाठी हे सगळं अजून ग्रीन हाऊस गॅसेस, HCFC, CFCs हे सगळं बाहेर पाडताय, ज्याच्यामुळे अजून वॉर्मिंग होतं आहे आणि मिटिगेशन सायकल ही कुठेतरी बिघडलेली आहे. म्हणजे दोन्ही प्रोसेस आपण बिघडून टाकलेल्या आहेत. ना ॲडॅप्टेशन नीट होतं आहे, ना मिटिगेशन नीट होतं आहे. तर आता ह्याच्या पलीकडे जाताना आपण म्हणतो की वाय दिस. कारण कुठेतरी मान्य करावं लागतं की ह्युमन्स आर दी डॉमिनंट स्पीसीज ऑन दिस अर्थ. इंडस्ट्रियलायझेशनच्या आधीही 16% इकॉलॉजी आपण संपवलेली होती, 16% बायोडायव्हर्सिटी आपण संपवलेली होती. सो कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपण आपल्याला कसा फायदा होईल याच्याकडे जातो पुढे. आणि आता पुढे कसं जाऊ म्हणजे पुढे काय होणार आहे हे आपण समजून घेऊया. पुढे काय होणार आहे हे म्हणत असताना की इथे बरेचसे जे माझे मित्रमैत्रिणी बसले, आपण सगळे आत्ता साधारण 20, 21, 22, 25, 26 वर्षापर्यंतचे आहोत. आपण पुढचे एक 100 वर्ष 2100 पर्यंत जगणार असू तर नक्की ते कसं असणार आहे जर आत्ता आपण आपल्या वागण्यात बदल केले नाहीत तर, हे दाखवण्याचा प्रयत्न पुढच्या काही स्लाइड्समधनं होणार आहे. आत्ताच तुम्ही बघताय की आपण इथे हे बोलतोय, त्यामुळे आम्हाला एक्सप्लेन करावं लागतं की क्लायमेट चेंजमुळे असं होतंय, क्लायमेट चेंजमुळे तसं होतंय. प्रोबॅबली आपण कोणत्या उद्यानात बसलो असतो किंवा कुठे रस्त्यावर बसून हे बोललो असतो तर आम्हाला ते एक्सप्लेन करावं लागलं नसतं. 11, 11:30 वाजता साधारण किती ऊन असतं, त्याचे किती झळा सगळ्यांना बसतायत हे आपल्याला आत्ता अनुभवायला येत आहे. पण ह्याच गोष्टी पुढे पुढे दरवर्षी ॲग्रेवेट होत जाणार आहेत. म्हणजे काय तर मग जो उन्हाळा आपल्याला आपण लहान असताना मेमध्ये वगैरे फील व्हायचा की आता ऊन वाढलेलं आहे प्रचंड, आता टोपी घातल्याशिवाय बाहेर गेलो तर आई मारेल, ते आता फेब्रुवारीमध्ये होताना आपल्याला जाणवतं. आणि असंही नाही आहे की फक्त उन्हाळा आहे, उन्हाळ्यात मध्येच ऋतू बदलणं या गोष्टी पुढे वाढत जाणार आहेत. एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे पुढची स्लाइड. म्हणजे ज्या वेळेला 2050 येईल त्यावेळेला आपल्याला दिसेल की आज आपल्याला क्लायमेट चेंज हा फक्त एक एन्व्हायरमेंटल इश्यू वाटतोय. बट इट इज नॉट जस्ट एन एन्व्हायरमेंटल इश्यू, इट इज नॉट एन इकॉलॉजिकल इश्यू, इट इज ॲट इट्स बेस ओनली अ सोशल इश्यू. वाय इज इट सो? तर मग ज्या वेळेला तुम्ही झाडं कापत जाता, ज्या वेळेला तुम्ही ॲग्रिकल्चर प्रचंड प्रमाणात वाढवता, ज्या वेळेला तुम्ही पाणी पोल्यूट करता, पाण्याची आणि झाडांची सिक्वेस्ट्रेशन कॅपॅसिटी म्हणजे कार्बन शोषून घेण्याची कॅपॅसिटी संपवता, त्यावेळेला तुमच्या फूड प्रोडक्शनवर त्या गोष्टी हल्ला करणार आहेत. त्यावेळेला इकॉनॉमिक्सचं कोणी आहे इथे? इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंड, कॅन यू एक्सप्लेन टू द क्राऊड की व्हॉट इज द काय बेसिक मिनिंग ऑफ इकॉनॉमिक्स as a subject? What does it try to study? Allocation of resources. Very nice, very good. So allocation of resources study करण्यासाठी आपल्याकडे जो सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स, त्यामध्ये पण असं म्हटलं जातं की ज्या वेळेला रिसोर्सेस कमी होतात समाजातल्या त्या आणि डिमांड तितकीच राहते, सप्लाय कमी होतो, त्यावेळेला त्या गोष्टीच्या प्राइजेस वाढतात. प्राइजेस वाढल्या की परत इन्फ्लेशन, या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. यामुळे पुढचे सोसायटल इश्यूज सच ॲज इकॉनॉमिक ॲस्पिरेशन संपणं हे 2050 पर्यंतच होणार आहे. म्हणजे आज आपण म्हणतो की भारताला इतका GDP गाठायचा आहे, आपल्याला एवढा मोठा GDP करायचा आहे, पण ते चेस करत असताना आपण आपले पुढचे रस्तेच संपत चाललोय असं नाही का तुम्हाला वाटत? पुढे 2100 पर्यंत म्हणजे तुम्ही जगायचा विचार करत असाल तर सांगतो, मी तर नाही करणार आहे असं जर जग असेल तर. पण आपले जे आजचे शहरं आहेत, पुणे मुंबई सारखे शहरं मोठे, हे नाहीसे होणार आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, अथर्वनी मे बी सांगितलंही असेल की आत्ता आपण जो आफ्रिका हा खंड बघतो त्यात सुद्धा
आज जे डेझर्टिफिकेशन झालेलं आहे तसं डेझर्टिफिकेशन आपल्या काही शहरांमध्ये होण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि हे दिस इज जस्ट इन अ स्पॅन ऑफ नॉट मोर दॅन 70-75 years, which is a very small time in the time frame of this earth. So the unpredictability of environmental events is going to be a major concern for humanity. Next slide. And if you feel that what I am saying is wrong, and although it is based on scientific evidence, not just ChatGPT, there are still anecdotal evidences which you can see right now in this world as well. म्हणजे काय तर मग coral reefs, for example, if you look at the middle comparison shown here, just in 10 years the same place in Australia has lost its coral reefs. And if we go about on the same path of ocean acidification, we are going to lose all the coral reefs that are going to be there in this world. And it's not just about coral reefs. असं नाही की मी फक्त त्याबद्दल बोलतो. तर मग हे इम्पॅक्ट्स आपल्यालाही झेलावे लागणार आहेत. आज आपल्याला झेलावे लागत नाही तितक्या प्रमाणात, पण इतर देशांना झेलावे लागत आहे, हे आपल्याला एक्नॉलेज करावं लागेल. आणि हे सगळे इम्पॅक्ट्स आपल्याला झेलावे लागणार नाहीत म्हणून या सदिच्छेने काही लोक एका सर्कसमध्ये दरवर्षी भेटतात आपल्या जगात. ती सर्कस म्हणजे त्या सर्कसला, नो ऑफेन्स टू एनीवन, पण त्या सर्कसला कॉप असं म्हणतात. मलिक सरांनी आत्ताच त्या कॉप याचं नाव घेतलं, पुढचे स्लाइड, कॉपचं नाव घेतलं. तिथे काय असतं तर मग तिथे काहीतरी असं CBDR म्हणून एक 4 बाण आपल्यावर असे फेकले जातात की कळतच नाही. म्हणजे CBDR म्हणजे काय असतं, तर आधी ते CBDR म्हणजे काय ते समजून घेऊया. CBDR म्हणजे कॉमन बट तसं डिफरन्शियल आहे. ते इथे चुकलंय, इथे डिफंक्ट रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे. कदाचित ते UN ची PPT असेल. सो नो वन विल टेक रिस्पॉन्सिबिलिटी, कॉमन बट नो वन्स रिस्पॉन्सिबिलिटी असं काहीसं चालू येते कदाचित कित्येक वर्षांपासून. तर हे जे काय आहे नक्की कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी माहिती आहे कोणाला? सांगू शकेल? अरे इतके एन्व्हायरमेंटवाले लोक कोणालाही माहिती नाही. सो इट्स जस्ट दॅट की वेगळ्या ओके सो दिस इज वॉट इंडिया सेज ॲट दी कॉप्स. म्हणजे एनी डेव्हलपिंग नेशन्स हेच बोलतात की CBDR. तर आता आपण थोडक्यात काय की माती सगळ्यांनी खाल्लेली आहे, पण काही लोकांनी खूप आधीपासून खाल्ली आणि काही लोकांनी आत्ता खायला सुरू केलेली आहे. सो मग आता पुढे कसं जायचं? तर CBDR आपण असं म्हणलं जातं इंडियाबद्दल की इंडिया युजली इज आयडियलिस्ट वेन इट कम्स टू इंटरनॅशनल लेवल, बट इट गेट्स रिअलिस्ट अँड प्रॅग्मॅटिक वेन इट कम्स टू द डोमेस्टिक लेवल. सो म्हणजे काय की आता बाबा आपल्यातलं काही जाणार नाही आहे ना CBDR आपण जेव्हा UN जाऊन म्हणतोय, पण हेच जर डोमेस्टिक CBDR बद्दल कोणी विचार केला आहे का? भारतात CBDR तुम्ही करणार आहात का? जेव्हा आपण बाहेर जाऊन म्हणतो CBDR, तेव्हा या देशात बसलेल्या लोकांमध्ये किती लोकांना देऊ वाटेल की बाबा हां माझ्याकडे आहे जास्ती, मी जास्ती कार्बन, माझा फुटप्रिंट जास्ती आहे, सो आय ट्रान्सफर माय काय म्हणू आपण त्याला कार्बन क्रेडिट्स टू दी अंडर प्रिव्हिलेज्ड वन. तर हे कसं चालू आहे सगळं? तर याचा अर्थ थोडक्यात इतकाच आहे की आपण जर बाहेरच्यांकडून अपेक्षा ठेवतोय तर कुठेतरी देशातही आपण लोकल CBDR वरती बोललं पाहिजे, लोकल रिस्पॉन्सिबिलिटीवरती बोललं पाहिजे, पण ते होत नाही. याचं दुसरं कारण असं आहे की एक प्रिव्हिलेज सेक्शन आहे आणि तो आत्तापर्यंत हेच झालेलं आहे की क्लायमेट चेंज इतका मागे का पडला आहे, तर तो एक एलिट इश्यू असा कन्सिडर केला गेलेला आहे. म्हणजे कुठला तरी समाज जो प्रिव्हिलेज्ड आहे, ज्याला याच्याबद्दल वाचायला वेळ आहे, ऐकायला वेळ आहे, बोलायला वेळ आहे, तो याच्याबद्दल कन्सर्न्ड आहे. आणि ज्याचा हातावरचं पोट आहे, वन हू इज अंडर प्रिव्हिलेज्ड, त्याचं काय, त्याला विचार करायलाच वेळ नाही आहे याबद्दल की बाबा क्लायमेट चेंजमुळे काही होतं आहे. सो त्याच्यामुळे काय होतं की हा माणूस ज्याला विचार करायला वेळ नाही आहे, तो कुठेतरी त्या इम्पॅक्टच्या फ्रंटलाईनवरती आहे, पण त्याला तो विचारच डोक्यात येत नाही की याच्यामुळे मला आज हे ऊन लागतं आहे, ही उष्णता होती आणि हे पीक माझ्याकडे येत नाही आहे. सो कुठेतरी आपल्या देशामध्ये CBDR, लोकल CBDRची गोष्ट झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, तरच काही तथ्य आहे बाहेर जाऊन CBDR म्हणण्यामध्ये. तर आता या सगळ्याबद्दल बोलताना की म्हणजे मलिक सरांची आणि आमचं जेव्हा सुरुवातीला बोलणं होतं की कॉन्फरन्स क्लायमेट एमर्जन्सी असं नाव ठेवायचं. सो एमर्जन्सी म्हणायचं का की नाही म्हणायचं, काय करायचं, म्हणजे कधी म्हणायचं, कोणत्या प्रकारचा माणूस गेल्यानंतर म्हणायचं? कारण हे तर ठरवलं आहे आपण शेवटी की माणसाला फरक पडल्याशिवाय आपण कुठे काही एमर्जन्सी वगैरे
म्हणणार नाही. आपली बाउंड्री ती आहे, माणूस म्हणजे पृथ्वी, दॅट्स इट. सो नक्की कुठल्या प्रकारचं, आता एक उदाहरण देतो. मध्ये लॉस एंजलिस नाही कॅलिफोर्नियामध्ये फायर्स झाले, तेच LA फायर. तर तिथे जेव्हा फॉरेस्ट फायर्स झाले, तिसऱ्या दिवशी बातमी फ्रंटलाईनला होती भारतातल्या सगळ्या लिडिंग न्यूजपेपर्समध्ये, इन्क्लुडिंग मराठी न्यूजपेपर्स. सो परसेप्शन एक असतं ना की बाबा इम्पॉर्टन्स दिला जातो कोणत्या गोष्टीला. 3 लोक गेले होते फक्त, मी जीवाची किंमत नाही करत आहे, पण 3 लोक गेले होते. आपल्या इथे अनेक फ्लड्स होतात, फॉरेस्ट फायर तितक्या होत नाहीत, पण अशा काही इन्सिडेन्सेस घडतात. पण आपल्याकडे तितकंसं महत्त्व दिलं जात नाही, कारण आपण त्याला म्हणजे काय बरं, आपल्या मते ते माणूस म्हणून मी म्हटलं कोणत्या प्रकारचा माणूस दगावल्यानंतर, त्याला हार्म झाल्यानंतर आपण ती इमर्जन्सी डिक्लेअर करणार आहे. सो वी मस्ट थिंक ओव्हर दिस. आणि हे सगळं विचार करत असताना मग वाय नो ॲक्शन, का घडत नाही आहे काही? किंवा कुठेतरी UN मध्ये काहीतरी चालू आहे, कुठेतरी आर्टिकमध्ये काहीतरी चालू आहे, ते इथे दहाणूकरमध्ये बसलेल्या माणसाला काही फरक नाही पडणार त्याचा, की बाबा कुठेतरी ग्लेशियर मेल्ट होतोय. असा काहीतरी प्रॉब्लेम परसेप्शन बनवायचं की जगाचा प्रॉब्लेम आहे, पण इट मस्ट बी सॉल्व लोकली, ॲट लोकल लेवल. कारण जरी तो एक क्युम्युलेटिव्ह वर्ल्ड प्रॉब्लेम झाला असेल, ग्लोबल प्रॉब्लेम झाला असेल, स्टील इट इज द कॉम्बिनेशन ऑफ मेनी प्रॉब्लेम्स दॅट हॅव अक्युम्युलेटेड टुगेदर. म्हणजे इथे काहीतरी ॲक्शन बिघडलेली आहे ज्याच्यामुळे इथलं वेदर बिघडलं आहे. तसंच अजून 10 ठिकाणी झालेलं आहे, आणि त्याचा एक कुठेतरी आपल्याला सर्कल म्हणून ते बघायला मिळतं आहे ॲट दी ग्लोबल लेवल. सो हे लोकल ॲक्शन का होत नाही? तर आता परत तुम्ही म्हणाल गव्हर्मेंट, पॉलिटिकल असोसिएशन्स, पॉलिटिकल पार्टीज. पण एक ग्रीक सगळ्यांनाच माहिती असेल, प्लेटो, तो म्हणून गेला होता, स्टेट इज अन इंडिव्हिज्युअल रिट लार्ज. म्हणजे काय माहिती आहे कोणाला? स्टेट इज अन इंडिव्हिज्युअल रिट लार्ज. देर इज नो स्टेट विदाउट दी परसेप्शन ऑफ इंडिव्हिज्युअल. द स्टेट इज नथिंग बट दी कलेक्टिव्ह विल ऑफ द पीपल. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल ॲक्शन घडावी तर ती ॲक्शन घडणार आहे. तुमचं पॉप्युलस वोट जर असेल तर ती ॲक्शन घडणार आहे. तर आता आपण बघूया की पुढे की ॲक्शन का घडत नाही. म्हणजे अथर्व काल फिलॉसॉफीची का पुस्तकं वाचत होतं ते मला आत्ता कळालेलं आहे. पण नाही, त्यातला साधा मुद्दा हाच आहे की तुम्ही कसे वागता, तुम्ही तुमच्या पॉलिटिशियन्सकडनं काय मागता, तेच ते रिफ्लेक्ट बॅक तुमच्याकडे करणार आहेत. आणि आज आपले पॉलिटिशियन्स काय करतात, म्हणजे आत्ताच नुकतेच 6 महिन्यापूर्वी किंवा 8 महिन्यापूर्वी आपल्या इथे खूप मोठे 2 इलेक्शन्स होऊन गेले. त्यातल्या एका इलेक्शनमध्ये 90 कोटीहून जास्त लोकांनी मतदान केलेलं. त्यातल्या दुसऱ्या इलेक्शनमध्ये 9 कोटीहून जास्त लोकांनी मतदान केलंय. आणि दोन्ही इलेक्शनच्या मध्यभागी आपण सगळे इथे बसलेले लोक होतो. इतक्या कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये इलेक्शन झाले, पण कुठेतरी पर्यावरण हा मोठा मुद्दा होता का? कुठेतरी त्या पर्यावरणावर इलेक्शन जिंकली आहे किंवा इलेक्शन फिरली असं झालेलं आहे का? हॅज दॅट हॅपन्ड? वॉज इलेक्शन द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक? वॉज environment the most important political topic in any election? It was not. Why is it not? Because the perceptions of our perception of our politicians. So we'll just go by some incidences, म्हणजे रिअल इन्सिडेन्सेस भारतातले आणि भारताबाहेरचे, हे आपण काही घेऊयात. कोणी ऐकलंय या प्रोजेक्ट बद्दल? रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट किंवा रिव्हर रिज्युव्हिनेशन प्रोजेक्ट म्हणून आहे. ऐकलंय? ऐकलं असेल तर हात फक्त वर. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचे परसेप्शन्स काहीतरी असतील त्याबद्दल 100%. पण सांगण्याचा मुद्दा काय इथे की ज्या वेळेला दिल्लीमध्ये इलेक्शन्स होतात, त्यावेळेला दिल्लीमधले इलेक्शन्स लढले कशावर जातात की बाबा आम्ही यमुना साफ करून देऊ, वी विल क्लीन अप द यमुना रिव्हर अँड गिव्ह इट बॅक टू द दिल्ली पीपल. या मुद्द्यावर इलेक्शन्स दिल्लीमध्ये लढले जातात. पण पुण्यामध्ये आपली नदी साफ करण्याच्या आधी त्याच्यात काहीतरी कॉन्क्रिटायझेशन झालं पाहिजे, तिथे काहीतरी बांधलं गेलं पाहिजे, साफ करणं वगैरे आम्ही नंतर करू, अशा पद्धतीचा भाव हा पुण्यामध्ये आपल्या नदीविषयी आपल्याला बघायला मिळतो. ज्या वेळेला ही नदी अजून घाण होत चालली आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स चालत नाही आहेत, नदीची सिक्वेस्ट्रेशन कॅपॅसिटी कमी होते, मरीन बायोडायव्हर्सिटी तर विसरूनच जावं तुम्ही, म्हणजे त्याच्याबद्दल जो विचार करणार आहात असं मला वाटतच नाही कोणी. पण माणसाला नदीचा जो काही उपयोग आहे, जो काही उपयोग होणार आहे, त्याबद्दल तरी आपण विचार करतोय का? तर दिसतंय की पॉलिटिशियन्स तो विचार करत नाहीये. पुढचं उदाहरण, हे तर फारच मजेशीर एक उदाहरण होतं की इंडोनेशिया हा एक खूप मोठा पाम ऑइल प्रोडक्शनचा एक देश आहे, तो जगाला पाम ऑइल देतो. म्हणून मग काय केलं का,
तिकडचे PM प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट असं म्हटले की आपण आपले आता एक काम करूयात, आपल्याकडे खूप जंगलं आहेत, ती जंगलं कापून टाकूयात आणि त्या जंगलांवर आपण पाम ऑइल म्हणजे पामचे झाडं लावूया. तर लोक म्हटले अहो तुम्ही डिफॉरेस्टेशन करताय. तर डिफॉरेस्टेशन ते काय असतं, मी झाडच लावतोय ना, पाम ऑइलचे लावू किंवा कोणतेही लावू, झाडं कापून झाडं लावले म्हणजे जंगल तसंच आहे, असा विचार आपल्या पॉलिटिशियन्सचा आहे. दिस इज व्हेरी इव्हिडंट. पुढचं एक फार आपल्या जवळचं उदाहरण आहे. उद्या आपल्या कॉन्फरन्सला जे एक गेस्ट येणार आहेत, खूप मोठे काय रिसर्चर म्हणू शकतो आपण, माधव गाडगीळ सर यांनी एक वेस्टर्न घाट्सवर एक रिपोर्ट केला होता. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं की कसं वेस्टर्न घाट्स हे प्रिझर्व केले पाहिजे. त्याच्यामध्ये 3 स्तर केले पाहिजेत की इथे तुम्ही अजिबात मायनिंग किंवा कन्स्ट्रक्शन करू नका, इथे तुम्ही थोड्या प्रमाणात लायसन्स घेऊन करा आणि इथे करायला काय आवश्यकता नाही जर तुम्ही पुरेशी काळजी जर घेतली तर. आणि इथल्या कम्युनिटीजना कसं तुम्ही एम्पॉवर करणं गरजेचं आहे. पण मग हा रिपोर्ट ज्यावेळेला केंद्र सरकारने बघितला, त्यावेळेच्या सरकारने बघितला, त्यांना हे झालं की यार हा रिपोर्ट हा एन्व्हायरमेंट वगैरे सगळं सोडून द्या, दिस इज नॉट गुड फॉर बिझनेस, सो लेट्स नॉट डू इट. देअरफॉर द डिसिजन, द रेकमेंडेशन्स फ्रॉम द माधव गाडगीळ कमिटी वर रिजेक्टेड ऑर हॅव नॉट बीन टेकन अप. त्याच्यानंतर बऱ्याच कमिटीज अजून पण त्याच्यावर रिपोर्ट करण्यासाठी माधव गाडगीळांनंतरच्या पण स्थापन झाल्या. पण पॉलिटिशियन्सचा दृष्टिकोन काय याच्याकडे बघण्याचा की एन्व्हायरमेंट इज सम काइंड ऑफ ऑब्स्टिकल टू डेव्हलपमेंट अँड अनलेस अँड अंटिल वी ऑल चॅनलाइज आर वोट, चॅनलाइज आर ओपिनियन in favor of the environment, in favor of the climate change, nothing is going to change. But we understand one thing. We understand one thing, that it is not so simple. एवढे लोक इथे बसलेत, सुज्ञेत, पण हे का प्रश्न विचारत नाही किंवा प्रश्न विचारत असतील तरी मतदान वेगळ्या मुद्द्यांवर का करतात. तर मग एक खूप मोठा वोटिंग डिलेमा आपल्या समोर वोटिंगला गेल्यावर येतो. तो म्हणजे काय, तो समजून घेऊ. आता वोटिंग डिलेमा काय असतो? डिलेमा काय असतो? बेसिकली 2 चॉईसेस दिले गेलेले आहेत आणि मला दोन्हीमधले चूज करायला अवघड जातं. सो हा वोटिंग डिलेमा असा येतो की चला ठीक आहे, उघडच बोलू जरा, पुण्यात आहोत आपण आणि मतदानाला चाललाय तुम्ही, तुमची पॉलिटिकल आयडिओलॉजी काहीतरी एक वेगळी आहे. समजा लेट अस कन्सिडर तुम्ही BJPला वोट करताय आणि दुसरी गोष्ट तुमचा कन्सर्न आहे एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंटसाठी आता तुम्ही बघताय की टेकडीचं काय चालू आहे आणि रस्ता वगैरे हे सगळे प्रकरणं. तर याच्यामध्ये एक वोटिंग डिलेमा तयार होतो युथच्या मनामध्ये की बाबा माझी पॉलिटिकल आयडिओलॉजी काहीतरी वेगळी आहे, बट माय कन्सर्न्स आर ऑल्सो समथिंग विच शुड विच शुड बी कन्सिडर्ड बाय दीज पीपल. बट हे का होत नाही? कारण मग इथे तुमची पॉलिटिकल आयडिओलॉजी जी काही असेल, लेफ्ट राईट सेंटर जी काही, ती तुमच्या कन्सर्न्सवरती टूल म्हणून यूज केली जाते. सो दॅट युअर कन्सर्न्स नो मोर फील युअर कन्सर्न्स आणि ते मग जस्ट की तुम्ही असं वाटतं की तुम्हाला हा ठीक आहे चालेल, तरी हे करतायत ना, मग आपण मतदान करू. तर इतकं सगळं म्हणजे आता एक उदाहरण घ्या. आपल्याकडे मागचे एक माजी पर्यावरण मंत्री होते महाराष्ट्राचे, तर ते असं त्यांनी विधान केलं होतं की मला पर्यावरण खातं हे चिटकवलं गेलं, म्हणजे लॉलीपॉप दिल्यासारखं मला पर्यावरण खातं हे चिटकवलं गेलं. आता जसं पृथ्वी म्हणला की पर्यावरण, किंवा आता गाडगीळ सरांचा जो रिपोर्ट दाखवला की एव्हरीथिंग म्हणजे पर्यावरणाला जसं विकासाच्या दावणीला बांधलेलं गेलेलं आहे, म्हणजे सो कॉल्ड विकास आपण ज्याला म्हणतो आता, विच इज नॉट सस्टेनेबल ॲट ऑल, त्याच्या दावणीला जसं बांधलेलं गेलेलं आहे तसंच हे पर्यावरण खातंही कुठल्या ना कुठल्या अशाच विकासांच्या खात्याला दावणीला बांधलेलं गेलेलं आहे. म्हणजे त्यांना क्लिअरन्सेस, त्यांना म्हणजे त्यांच्याकडे पॉवर्स खूप असतात पर्यावरण खात्याकडे, क्लिअरन्सेस आणि ह्या सगळ्याचे, पण ते करू शकत नाहीत. पॉवरलेस खातं झालेलं आहे ते, ज्याच्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे कुठलं काम घेऊन गेलं, ते झालं नाही झालं याचा काही पत्ता नाही, कारण त्यांचे फाईल्स त्यांच्या ऑफिसेसमधनं क्लिअरच होत नाही. ते कुठल्या ना कुठल्या ज्या खात्याचं काम आहे त्याच्याकडेच क्लिअर होतात. सो असा सगळा एक पॉलिटिकल डायलेमा असताना आपल्याला हा विचार केला की विचार केला पाहिजे की मी माझे कन्सर्न्स कसे प्रायोरिटाईज करू. लाईक आता ट्रम्पबद्दलही तेच होतं. बऱ्याच लोकांना वाटतं की ही इज अ राईट विंग आहे आणि गुड फॉर इंडिया, लेट्स सपोर्ट ट्रम्प. म्हणजे आपल्या सपोर्टनं काही फरक नाही पडणार कारण तुम्ही वोटचं बटन नाही दाबतात तिकडे. सो पण स्टील वी डू. पण याच्यामुळे काय होतं मग नंतर की तो जे एन्व्हायरमेंटबद्दलचे त्याचे जे म्हणजे त्याचं जे होक्स म्हणलं आहे ना, तो क्लायमेट चेंज इज अ होक्स, ते या सगळ्याला किती सिरियसली घेतलं जातं.
तर नाही घेतलं जात. कारण आपण काहीतरी कुठली तरी आपला कन्सर्न दुसऱ्या कन्सर्नवरती डॉमिनेट होऊ देतो आणि बॅलन्स करत नाही. ॲट द टाईम ऑफ वोटिंग आपल्याकडून सुज्ञपणे मतदान का घडत नाही? ते मतदान का घडत नाही याचा अजून खूप डीपर जायला गेलं तर मग पुढचे स्लाइड, हा खरा मोठा एक प्रॉब्लेम इंडिव्हिज्युअल लेवलवर आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे गव्हर्नमेंट प्रॉब्लेम्स आहेत, देर एक्झिस्ट प्रॉब्लेम्स इन द गव्हर्नमेंट, देर आर सिस्टमिक एरर्स इन द गव्हर्नमेंट, एव्हरीथिंग इज ट्रू. बट एसेन्शियली इट स्टार्ट्स विथ अस, इट स्टार्ट्स विथ द प्रॉब्लेम ऑफ कन्झ्युमरिझम. पूर्ण 20th सेंचुरी जी होती ते असं म्हटलं जातं की इट वॉज अ प्रोसेस ऑफ अ मॅन बिकमिंग अ प्रोडक्ट, अ मॅन बिकमिंग अ कन्झ्युमर. अशा प्रकारची प्रोसेस काहीतरी 20th सेंचुरीमध्ये घडली आहे. ती का घडली म्हणजे इतक्या वर्षांपासून माणूस आहे पृथ्वीवर, पण 20th सेंचुरीमध्येच का बरं ही प्रोसेस कन्झ्युमरिझमची अशी वाढली असं काय वाटतं? जस्ट थिंक अबाउट इट फॉर अ मिनिट. कन्झ्युमरिझम म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना, म्हणजे जे आपण आहोत फॉलो करतो. बट वाय डिड येस, सोशल मीडिया आणि इन्फ्लुएन्सर कल्चरमुळे लोक खूप जास्त इन्फ्लुएन्स व्हायला लागली आणि जे प्रॉडक्ट्स प्रमोट करतात इन्फ्लुएन्सर्स किंवा ऑनलाईन आपल्याला दाखवले जातात, इवन ॲडव्हर्टिजमेंट्स आणि टेलिव्हिजन आणि रेडिओ कम्युनिकेशन्समुळे, त्यामुळे कन्झ्युमरिझम जास्ती वाढायला लागलं. कारण वी फील लाईक वी नीड दिस थिंग्स बिकॉज समवन इज प्रमोटिंग देम. सोशली बघितलं तर आय वुड से कॅपिटलिझम. So it could also be point of view from the producers that they are producing more to get the maximum profits. So they are supplying more commodities in the market, and as she mentioned, making it as that you need this. So it's from both the ways. Consumers and producers are even producing more to do it. So we are discussing a quote which is similar to what you said right now. While preparing for this whole talk, we are discussing the same thing, that the people often confuse upgradation of standard of living with upgradation of their comfort zone. Like they don't feel like, they feel that we are upgrading our standard of living. What's wrong in that? We can do it anyway. Like we have right to do. आणि का चुकीचं आहे ते मॉरली ऑर इवन लिगली. सो पण याच्या पलीकडे आपण जेव्हा जाऊन बघतो की इट इज नॉट दी ॲक्च्युअल नीड, तेव्हा मग आपल्याला कळतं की दिस इज जस्ट वी आर अपग्रेडिंग आवर कम्फर्ट झोन आणि ते पसरवत चाललेलो आहे आपण. आणि so yes, I got most of the answers from you, but I'll just pin them all together and bring to you what really happened. So ज्या वेळेला इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, एसेन्शियली काय घडलं तर मग आपण पृथ्वीचे असे नॅचरल रिसोर्सेस ॲक्सेस करायला लागलो जे आपल्याला आधी ॲक्सेस करता नाही यायचे, आणि अशा प्रमाणात ॲक्सेस करायला लागलो जे सुद्धा आधी आपल्याला ॲक्सेस करणं अशक्य होतं. ती ॲक्सेस ज्यावेळेला निर्माण झाली त्यावेळेला आधी माणूस जसा जगायचा तो म्हणजे थ्रिफ्ट, एकदम की बाबा आपले नीड्स जेवढे आहेत तितकं आपण घेऊयात, कारण तितकं त्याहून जास्त मार्केटमध्येही मिळायचं नाही, आणि जर मिळायचं तर त्याची पुरेशी मोठी प्राईस आपल्याला भरावी लागायची. त्याच्यामुळे जितकं आपल्याकडे आहे, जितकं आपल्या गावात मिळतं आहे तिथपर्यंत आपण आपल्या नीड्स, आपल्या वॉन्ट्स हे सीमित करून ठेवायचो. पण आता तसं नाही आहे. म्हणजे काय तर इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये असं झालं की प्रोडक्शन जसं जसं वाढतंय तसं तसं डिमांड वाढवण्याचे मेकॅनिझमसुद्धा निर्माण झाले. प्रोडक्शन इतकं होतंय की प्राईस ही सुद्धा पडायला लागली, आणि मग जास्तीत जास्त प्रोडक्ट्स आपण वापरू शकतो असं सगळ्यांना वाटायला लागलं. अँड दिस विशियस सायकल ऑफ कन्झ्युमरिझम बिगॅन फ्रॉम द टाईम ऑफ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. आणि आत्ता एक 1920s 1925च्या दरम्यान एक असा अजून एक गोष्ट घडली होती आपल्या जगात. ती म्हणजे काय, ऑन अ इंटरनॅशनल लेवल. सो इट वॉज अ कार्टेल नेम्ड ॲज फीबस कार्टेल. सो कोणी ऐकलं याबद्दल काही? फीबस कार्टेल. सो कार्टेल म्हटल्यावर काय वाटतं तुम्हाला? व्हॉट स्ट्राइक्स युअर माइंड? द वर्ड कार्टेल, व्हॉट स्ट्राइक्स युअर माइंड वेन यू लिसन टू इट? काहीच आठवत नाही. नेक्सस ऑफ पीपल. नेक्सस ऑफ पीपल. For example, our phone networking like Jio, Airtel, BSNL, they form a cartel and they decide a particular price for the product. Exactly. That is the thought behind. That was the thought behind Phoebus cartel. When what happened was, all the manufacturers of light bulbs at that time found out that their light bulbs, however they manufacture it, it was quite similar, and the light bulbs used to go on for
more than 2,500 hours. And this used to cause a big problem. What it essentially did was, it reduced the demand for light bulbs all around the world, globally. So मग सगळ्यांनी काय ठरवलं, आपण सगळे एकत्र येऊयात आणि planned obsolescence करून टाकूयात. Planned obsolescence. What does planned obsolescence means? So in this context, what they did was, they reduced deliberately, while having the capacity to have light bulbs which can go for more than 2,500 hours, they reduced the capability of the light bulb and limited it to 1,000 hours. आणि जी कोणती कंपनी त्याहून जास्त चालणार लाईट बल्ब बनवेल त्यांना टॅरिफ्स आणि टॅक्सेस आणि फाईन्स फेस करावे लागायचे या कार्टेलमुळे. दिस इज द वे दॅट द फिबस कार्टेल इन्क्रीज द सेल ऑफ लाईट बल्ब्स इन अ व्हेरी मॅन्युप्युलेटिव्ह मॅनर. आणि असेच मॅन्युप्युलेशन, मेंटल मॅन्युप्युलेशन्स, लॉबिंग थ्रू मॅन्युप्युलेशन हे मेक्सिकोमधल्या कोकोकोलाच्या काय सबसिडिरीने सुद्धा केलेले आहेत. इफ यू हॅव रेड द बुक मर्चंट्स ऑफ डाऊट म्हणून, त्याच्या सुरुवातीलाच एक गोष्ट घेतली की हाऊ कोकोकोला हॅज इन्स्टॉल्ड इट सेल्फ ॲज द प्राईम ब्रँड ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड पीपल कॅनॉट लिव्ह, लिटरली असं होतं आहे की पीपल कॅनॉट लिव्ह विदाउट इट इन मेक्सिको. द रेसिपी यूज फॉर मेकिंग कोकोकोला in Mexico and the rest of the world is also different. It is more addictive there because a different type of cane sugar is used. And if you feel that these are distant stories happening in Europe and America and South America, तर असं नाही आहे. Someone rightly pointed out की influential marketing सुरू झालेलं आहे, where it feels like every new product that you add to your house, to your belonging will complete you. म्हणजे आपल्याच पुण्याचे एक कवी आहेत, कोणी ऐकलं असेल तर संदीप खरे हे नाव बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांची कोणतीही प्रेम कविता मी आत्ता वाचून दाखवणार नाही आहे, पण त्यांची एक शेर आहे याबद्दलचा. त्यांचा एक शेर आहे की मी सुखाला पाळले बांधुनी दारी माझी, मी सुखाला पाळले बांधुनी दारी माझी, ते सुखानं झोपले मी गस्त द्यायला लागलो. म्हणजे काय तर मग वी गो ऑन अक्वायरिंग न्यू थिंग्स, वी कीप देम इन आर आर्सेनल की आत्ता आपण कंप्लीट झालोय, आता आपण याची मजा घेऊ. पण पुढचं आयुष्य हे पूर्ण त्या गोष्टीची राखण करणं, ती गोष्ट जपणं यामध्येच आपलं निघून जातं. आता एका मेंटल लेवलवर तुम्ही सोडून द्या, एन्व्हायरमेंटल लेवलवर काय प्रॉब्लेम आहे, तर जसं जसं कन्झ्युमरिझम वाढतंय तसं त्याचं प्रोडक्शन वाढतंय. जसं प्रोडक्शन वाढतंय त्यासाठी लागणारी एनर्जी वाढतीये. आणि हा मटेरियल यूज हा पूर्णपणे अनसस्टेनेबल आहे या पृथ्वीसाठी. इट इज द कोर ऑफ द क्लायमेट प्रॉब्लेम ऑन अ इंडिव्हिज्युअल लेवल असं आपण आत्ता म्हणू शकतो. त्यामुळे एकच उत्तर आपल्या समोर आत्ता आहे की कन्झ्युमरिझम म्हणजे काय, तर मग डिमांड रिडक्शन इन एव्हरी सेन्स, इन द सेन्स ऑफ अ नेशन ऑल्सो अँड इन सेन्स ऑफ अ इंडिव्हिज्युअल ऑल्सो. डिमांड रिडक्शन इज द ओनली सोल्युशन इन फ्रंट ऑफ अस विच इज गोइंग टू वर्क अगेन्स्ट क्लायमेट चेंज. आता तुम्ही म्हणाल की नाही पण मला डिमांड रिड्यूस नाही ना करायची, मी काय करतो, मी इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स वापरतो. तर इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स वापरणं हे महत्त्वाचं आहे, बट you have to be conscious of the dilemma or the paradox with eco-friendly products as well. आता इको फ्रेंडली प्रोडक्ट्स वापरताना होतं काय की आपण प्रूव्ह करतो सगळ्यामध्ये की नाही मी तर इको फ्रेंडली प्रोडक्ट्स वापरतो, डोंट ब्लेम मी फॉर एनिथिंग. आता आपण कन्झ्युमरिझमबद्दल इतकं बोलतोय, पण आता जर आपण बघितलं मार्केटमध्ये जाऊन तर इको फ्रेंडली प्रोडक्ट्स स्वस्त असतात की महाग असतात? सोपं उत्तर द्या. महाग असतात, त्यामुळे लोक घेत नाहीत युजली. पण जे घेतात तर तिथे एक विशियस सायकल कशी तयार होते बघा, की मी माझ्या गरजा कमी करत नाही आहे त्याच्यासाठी मी इको फ्रेंडली प्रोडक्ट्स वापरतो आहे. ते प्रोडक्ट्स जे घेतलेले आहेत मी त्याच्यासाठी महाग प्रोडक्ट्स जे मला लागणार आहेत पैसे जास्ती, याच्यासाठी कुठेतरी अजून एक कॅपिटलिझमची सायकल सुरू करतो आहे. म्हणजे मला जास्ती पैसे लागणार आहेत म्हणून कोणाकडून तरी जास्ती घ्यावे लागतील, म्हणजे मला काहीतरी अजून करावं लागेल. सो हे कुठेतरी एक विशियस सायकल सुरू होते, ज्याच्यामुळे काय बरं, जसं हा पृथ्वी म्हणला की आता डिमांड रिडक्शन आणि कॉन्शियस कन्झम्पशन जे काही करतोय आपण, विचार करतोय रुपयानं रुपया घालवताना का घालवतोय, गरज आहे का, असाच पुढे विचार केला पाहिजे. आता सोपं उदाहरण घ्या की नवीन आपण ट्रेंड सेट नाही होऊ देणं हे आपलं काम आहे. कारण जेव्हा ट्रेंड सेट होतात कुठले, ते नवीन नॉर्म बनून जातात. आणि एकदा एखादा नॉर्म बनला की तो मग कोणालाच चुकीचा वाटत नाही, म्हणजे त्यात काहीच गैर वाटत नाही. समजा आता आपण हॉटेलला जेवायला गेलोय कुठल्या, आणि तिथे टेबलवरती जाताना आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट ताटाच्याही आधी काय लागतं तर टिश्यू पेपरचा बॉक्स लागतो. का, काय गरज आहे? तिथे नळ नाही आहे का, पाणी नाही का, तुमच्या खिशात रुमाल नाही आहे?
स्टील हा नॉर्म झालेला आहे. याच्यामध्ये आपण कॉन्शियसली विचारच करत नाही आणि त्यामुळे आपल्याला हे चुकीचंच वाटू शकत नाही. अजून असंही घडतं की कुठे ज्यूस प्यायला गेलो तर मग ग्लास ठेवल्यावर ते थांबतात की आता पेपर स्ट्रॉ कधी त्याच्यामध्ये टाकतायत. म्हणजे तेही न वापरता पिऊ शकतोस तू, असं कोणाला सांगितलं तो असं कसं बिना स्ट्रॉचं पिऊ शकतो. मित्रा तू चहा कसं पितोस, पाणी कसं पितोस. पण ज्या वेळेला हॉटेलमध्ये जातो तेव्हा तुम्हीही विसरता की बाबा स्ट्रॉ नाही नकोय मला हे सांगणं. तर एक जेवन्स पॅराडॉक्स म्हणून ऐकलं असेल तुम्ही, की म्हणजे एखादी गोष्टीची जेव्हा एफिशियन्सी वाढत जाते तसंच त्याचं कन्झम्पशनही वाढत जातं. आता उदाहरणार्थ घ्या, आणि हे का कसं धोकादायक आहे बघा. सूर्यघर योजना आपल्या म्हणजे सरकारने सुरू केली, खूप चांगली योजना आहे. समजा एखाद्याने 5 किलोवॅटचा एक सोलर प्लांटच्या घरावरती बसवला, पॅनल्स लावले. आता त्याला 0 रुपये बिल येतंय आणि असं त्याला कळालंय की आपली अजून वीज बाकी राहते जी परत MSEBला जाते. तर मग आता तो काय करतोय, तो अजून 2 AC लावतोय घरात. म्हणजे कुठेतरी ही अकाउंटेबिलिटी जी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी विदाऊट अकाउंटेबिलिटी, याचा हा मुद्दा आहे की ही चेक होत नाही आहे. म्हणजे मी कुठेतरी एमिशन्स माझ्या कमी करतोय कोल बेस, आणि CFCs HCFCs हे सगळं वाढत चाललेलं आहे. दिस इज जेवन्स पॅराडॉक्स, आणि हे दिस इज रॉंग विथ कन्झ्युमरिझम. नेक्स्ट लाईन. सो आमच्याकडनं येणारा हा प्रॉब्ली शेवटचा मुद्दा असेल, पण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बऱ्याच वेळेला राहून जातो. एस्पेशली आपण पुण्यात कार्यक्रम करतोय, आपण मराठीमध्ये आणि बायलिंग्वल पण मराठीमध्ये करतोय. तर मग आपल्या संस्कृतीत अशा कोणत्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. तर मग आत्ता वेळ कमी असल्यामुळे 2 गोष्टींबद्दल बोलणार नाही, फक्त अद्वैताला मी स्पर्श करेन आत्ता. तर मग नेक्स्ट स्लाईड. आपल्या इथे अद्वैत तत्वज्ञान काहीतरी मांडलं गेले आहे. देर इज अ फिलॉसॉफी कॉल्ड अद्वैत ऑर व्हॉट इज कॉल्ड एज नॉन ड्युअलिझम. म्हणजे स्वामी विवेकानंद कोणी वाचले असतील तर मग त्यांना हा शब्द माहिती असेल, कळेल. बट व्हॉट एसेन्शियली इज अद्वैत. तर मग तिथे अद्वैतात असं म्हटलं जातं की आय एम अ पार्ट ऑफ दिस लार्जर अर्थ, आय एम अ पार्ट ऑफ दिस लार्जर सिस्टीम. आय एम नॉट, वर जे दाखवलंय तसं नाही की आय एम नॉट एनिथिंग सेपरेट फ्रॉम दिस अर्थ. ज्या वेळेला तुम्ही असा विचार करता की मी आणि पृथ्वी हे 2 काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत, त्यावेळेला पृथ्वीवर आघात करणं, एक्सप्लॉइट करणं, त्रास देणं, हवं तसा वापर करून घेणं, हे तुम्ही जस्टिफाय करता. हे तुमच्यासाठी सोपं होऊन जातं. ज्याला अद्वैत तुमच्या फिलॉसॉफीमध्ये किंवा पर्स्पेक्टिव्हमध्ये येतं, त्याला तुम्ही हे समजून घेता की मी आणि पृथ्वी हे 2 वेगळ्या गोष्टी नाहीत. मी आणि पृथ्वी ही एकच आहे. म्हणजे मी ज्याला पृथ्वीवर आघात करतो, मी ज्याला नदीत काहीतरी कचरा टाकतो, मी ज्या वेळेला कोणतं तरी झाड कापतोय, त्याला मी स्वतःलाच काहीतरी त्रास देतोय आणि हे परत फिरून माझ्याकडे येणार आहे. ही आहे अद्वैताची एक खूप काय म्हणू शकतो, एका न्यूटर्ड एक बेसिक लेवलची मांडणी आहे. आणि हे आपल्या तत्वज्ञानात वेदांमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे परत वेदांकडे जावं आणि सगळं शिकावं असं मी सुचवत नाहीये, पण काही गोष्टी ज्या आपण भारतीय म्हणून करत आलो आहे वर्षानुवर्ष, त्या तरी आपण पुढे घेऊन जाणार आहोत का, की फक्त वेस्टर्न फिलॉसॉफी, वेस्टर्न इन्फ्लुएन्सर्स जे करणार आहेत त्याच्याच मागे आपल्याला धावायचं आहे. आय अग्री, दे आर बिग कंट्रीज, बट दे आर नॉट बेटर कंट्रीज दॅन अस. They are rich countries, but they are not great countries, because the systems that they have established are not sustainable for this whole earth. So याच्या पुढे जात असताना आता परत एकदा इंटरॅक्शनकडे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आमच्या कार्यक्रमाचा आम्ही जो ठरवला होता तो हा आहे की तुम्ही सगळे इथे जमले आहात. एक साधारण 40 मिनिटं तुम्ही आमचं संभाषण ऐकलेलं आहे, तुम्ही स्वतःही याच्यात बोलले आहात, तुम्हाला या गोष्टींबद्दल बऱ्यापैकी माहिती असेल. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या पॉलिटिशियन्सकडनं, गव्हर्नमेंटकडनं, समाजाकडनं आणि इतर मित्रमैत्रिणींकडनं एक्सपेक्ट करता, आणि आपण असं काहीतरी पुढच्या 10 मिनिटात 5-10 मिनिटात असं डिराईव्ह करू शकतो का, दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्शन्स दॅट हॅव टू बी टेकन इन ऑर्डर टू लिमिट क्लायमेट चेंज. एव्हरीवन हॅज अंडरस्टूड द क्वेश्चन? Your political demands. Your demands from the society, your demands from other people. What do you think will work in terms of climate action from whatever you have heard from us? Anyone can raise their hands and the mic will come to you. Circular economy. थोडं समजवशील what is circular economy? Just we can recycle all the products and all. Huh. It's Okay. And we can also like change in human behavior. Mm-hmm. Can also work, and
giving environmental science as the priority subject also can also. Right. हे कोणीतरी होतं. हां. It is not on a very large scale, but as students we need छोटा stationery. स्केल आहे आपला खूप. छोटा As स्केल. students we need stationery आणि आपल्याला दुकानात गेल्यावर का वाटतं की हा रियुजेबल पेपर आहे आणि हा नवीन कागद आहे, तर गोऱ्या कागदावर लिहून तुमचं आन्सर करेक्ट किंवा काळ्या कागदावर खोटं असं नाही होणार आहे. तर मी आजूबाजूला बरेच स्टुडंट्स बघते हू यूज रियुजेबल पेपर्स, बट देर आर पीपल हू थिंक इट इज रॉंग टू यूज दोज पेपर्स बिकॉज दे डोंट लुक as white as the natural papers, not actually natural, exploitative papers. So I would think like I tell the people around me to use those pages. So it is a very small scale initiative which we can do as students to use reusable papers as a rational consumer, I guess. Nice. So stop काय पेपर रेसिझम. Add करू शकते. येस सर. खरं तर या तरुण मुलामध्ये मी जरा ऑड आहे, पण मी स्वतःला तरुण आम्हाला असं समजतो. तर मी अतिशय उत्तमरित्या समजावून सांगितलं जे हृदयाला भिडतं. मला थोडं सांगायचं होतं, मी रोटरी इंटरनॅशनलचा डिस्ट्रिक्ट 3131चा मेंटर आहे, एन्व्हायरमेंट सपोर्टिंग द एन्व्हायरमेंट ॲव्हेन्यू. तर आम्ही एक कार्यक्रम वापरतो आहे विच इज कॉल्ड एन्व्हायरमेंटल स्टुअर्डशिप. अँड वी टेल देम द 8 verticals, 8 verticals त्याच्यामध्ये. आणि the people we certify them, then they go to the society, they work for the 45 days and they're supposed to continue for 5, and then we evaluate their presentation, we again give them the good recognition. त्याच्यामुळे आम्हाला आतापर्यंत 6,000 volunteers मिळाले and they are going and doing the task, telling the people जे आता आपण डिस्कस करतोय. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या. जसं की काय म्हणजे टास्क तुम्ही जरा सांगा. छोटासा मी एक टास्क सांगतोय की तुम्हाला की तुम्ही आता बोललात की आपलं प्लास्टिक जे असतं त्या प्लास्टिकला अपसायकलिंग कसं करायचं. उदाहरणार्थ समजा तुम्हाला घरी बॉटल्स हवे आहे, तरी बॉटलमध्ये ज्या ट्रान्सपरंट बॉटल विकत आणण्यापेक्षा पाण्याच्या बॉटल घेतल्या, त्याच्यामध्ये धुतल्या आणि त्याच्यामध्ये वस्तू टाकल्या, त्या ट्रान्सपरंट होतात. अशा छोटे कार पुलिंग आहे, तुम्ही त्यानंतर घरच्या वस्तू वापरा. असं देर आर एन नंबर ऑफ थिंग्स विच द स्टुडंट्स डू. एक सुंदर एक्झाम्पल सांगतो मी विच आय लाईक टू शेअर बिकॉज देर इज अ यूथ. तर एक ग्रुप तयार झाला, ते ग्रुप कुठल्या इव्हेंटला जातात, शोधून काढतात पाहुण्याचा पाहुणा, जिथे वेस्ट डिश ठेवल्या तिथे उभे राहतात. आणि जर डिशमध्ये उरलेलं असेल अन्न, त्याला म्हणतात खाऊन या, घेऊन जा. आणि तुम्ही जोपर्यंत नाही उभे राहतात, दुसऱ्या दिवशी बोर्ड लावतात, एवढी आम्ही फूड वाचवलं. आणखीन एक ग्रुप आहे जे हॉटेलमध्ये गेले तर घरी डबे घेऊन जातात आणि आईला म्हणतात त्यांना पॅकिंग करायला लागू, डब्यामध्ये उरलेलं अन्न घेऊन घरी चल. या छोट्या गोष्टी पण मेक ए रिव्होल्युशन आणि इट कॅन मेक. आणि मला तुम्ही आता इथपर्यंत डिस्कशन केलं, मी सगळ्यांना एक प्रश्न विचारू शकतो. आपण पॉलिटिशियन म्हणतो, समाजी म्हणतो, किती लोकांना पुण्यामध्ये सकाळी उठल्यावर टॉयलेटमध्ये 10 लिटर पाणी फ्लश करताना, पिण्याचं फ्लश करताना दुःख होतं. हात वर करावं, मग बोलावं पर्यावरणावर. आज पुण्यामध्ये पिण्याचं पाणी फ्लश केलं जातं 10 लिटर. तुम्ही पंढरपूरला आहात, तुम्ही तिकडे आहात, या इथं कुठे पिण्याचं पाणी एवढं मिळतं. मग आपण का करतो हे जोपर्यंत मनाला बोचत नाही तोपर्यंत नदी शुद्ध होत नाही. अजून कोणी? I would like to talk about producer responsibility. Okay, can you hold on? Government should make stricter laws because due to lobbying of many companies, the producer forgets his responsibility of the, as she mentioned, circular economy, which is make, use and take. Then the take part is for the companies to take back their products or the waste which is generated from those products. I would like to give an example. Consider a rice packet or a simple Maggi packet. At the bottom of which there is written that each 1 kg of these packets or this plastic would be taken for 5 rupees or 10 rupees. But how much of it actually is there? How much of it is actually taken back by these companies? So the answer is obviously no. So I would like the government to enforce a producer responsibility. Yes, sir. मला वाटतं की प्रभागावाईज संरचना झाल्या पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण एक प्लास्टिकचं एक्झाम्पल घेतो की प्लास्टिकला रिप्लेस करण्यासाठी आपण काय कापडी पिशव्या वापरतो. तर प्रभागामध्ये आता मध्यंतरी इथे आता पवना थडी किंवा इंद्रायणी थडी यासारखे जे कार्यक्रम होतात तिथे बऱ्याच महिला ज्या असतात त्यांचे संच असतात, तर त्यांना ते त्याच्यातनं रोजगार उपलब्धी करतात. तर असे प्रभागावाईज जर काही संरचना केल्या की तिथेच पेपरच्या बॅग प्रोड्यूस होते, आपल्या पेपर किंवा कापडाच्या बॅग तयार होतील आणि त्या प्रभागामध्ये पूर्ण रोटेशन सर्क्युलर होतील. हा एक भाग झाला. जसं सर सांगत होते आत्ता की
रिसायकल जे प्लास्टिक करायचं आहे, तर आता हे केवळ एका सिटीसाठी एक सेंटर असणं इज नॉट मॅन्डेटरी. तर तुम्ही त्या प्रभागामध्ये एक कंपोस्टिंगची लँड बनवा. तर ह्यासारख्या गोष्टी पॉलिटिशियन्स हां, तर या बरेच असे इनिशिएटिव्ह घेता येऊ शकतात. नंतर तिसरा एक मुद्दा जसा अवेअरनेस, इको अवेअरनेस, जसं आज आपण अवेअरनेससाठीच कदाचित भेटलो आहोत आणि तो सेंटर असला पाहिजे. हा वर्षातनं एकदा होतो, 2 वर्षातनं एकदा होतो. तर पॉलिटिशियन बऱ्याच सभा घेतात किंवा असे बरेच कार्यक्रम राबवतात. अशा ठिकाणी एज्युकेशन या अनेक सेगमेंट्समधनं हे आपण मोटिवेशन आणि त्यांना अवेअर करून कसं या सायकल्समध्ये इन्व्हॉल्व करता येईल. आणि आता EV आपण म्हणतो, बेसिकली ते थोडा अजून क्वेश्चन मार्क आहे, ते एन्व्हायरमेंटल किती हे आहे. आणि परंतु कमीत कमी त्या प्रभागापर्यंत जो धुराळा आहे तो जो कंट्रोल करायचा असेल तर तिथे काही अशा लोकल सिस्टीम्स आपल्याला तयार करायचं. असे बरेच डिमांड्स आपण पॉलिटिशियनकडे करू शकतो. खरं नक्कीच. आपल्या सिनियर्सना काही मेंटर्सना काही सांगायचं असेल तर. ॲक्च्युली आमच्या सेशनमध्ये बोलता बोलता आम्ही या संबंधी बोलूच, त्यामुळे आता यंगर जनरेशन आता छुपं ठेवण्यात येणार आहे. I think a lot of points have been covered and very good inputs have come from the students. विद्यार्थ्यांकडनं खूपच चांगलं आहे. आणि कन्झ्युमरिझम, कॅपिटलिझम हे पण शब्द आले, सर्क्युलर इकॉनॉमी असे वेगळे आले. सो आय जस्ट वॉन्ट टू से हिअर समथिंग हिअर दॅट वन ऑफ द थिंग्स दॅट वी कीप टॉकिंग अबाउट इज रिसायकल आणि रियूज, बट दॅट्स ॲट द एंड ऑफ द पाईप. we need to start at the mouth of the pipe, and त्यामुळे refuse is the word that you can start with. So everybody can think about what they can refuse to do. So for example, disposable cutlery you can refuse, right? There's so many things. Start with that. We'll have just 2 last opinions right now, 1 and 2. त्यानंतर मग आपण सेशन नंतर बोलू शकतो. सो प्लीज. एक पॉइंट ऑफ व्ह्यू जे मोस्ट पीपल मिस करतात when talking about climate change or sustainability is the fashion industry. आणि दिस इज वेअर आय थिंक आपण ॲज अन इंडिव्हिज्युअल सगळ्यात जास्त इम्पॅक्ट क्रिएट करू शकतो. ब्रँड्स लाईक H&M and Zara and even Indian brands like Zudio and Yousta जे खूप ट्रेंडी क्लोथ्स खूप चीप प्राइजेसला विकतात. पीपल डू नॉट रिअलाइज की हे क्लोथ्स मोस्टली जे असतात ते प्लास्टिकनीच बनलेले असतात. आणि इवन इफ आपण ह्या सगळ्या ब्रँड्सला त्यांचे कपडे विकत घेणं बंद केलं आणि वी फोकस ऑन मोर सस्टेनेबल फॅब्रिक्स लाईक कॉटन और जूट और वूल, इवन देन द इशू इज की जे सस्टेनेबल फॅब्रिक्स असतात ते सुद्धा दे कन्झ्यूम अ लॉट ऑफ वॉटर अँड रिक्वायर अ लॉट ऑफ रिसोर्सेस दॅट गो इन टू इट. फॉर एक्झाम्पल अ सिंगल 100% cotton t-shirt requires like 700 liters of water, or maybe even more. I'm not sure about the number, but like the only solution to this is that we realize की आपण आपलं कपड्यांचं कंझम्पशन जे स्पेंडिंग आहे कपड्यांवरती ते कमीच केलं पाहिजे. म्हणजे तो एक प्राइस टॅग आहे जो दिसत नाही, म्हणजे डोळ्याला दिसणारा MRP फक्त दिसतं. आणि फॅशनला ॲज अ असं हार्मफुल इंडस्ट्री म्हणून नाही बघितलं जात की समथिंग दॅट इज हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट, विच इज वाय अ लॉट ऑफ पीपल डू नॉट गेट दिस अँड मिस दिस. बट वन गुड थिंग इज की H&M आणि Zara सारख्या कंपनीजबद्दल कॉन्व्हर्सेशन्स वाढत चाललेत and people are becoming more aware. So this is somewhere I think की as an individual आपण स्वतःहून contribute करू शकतो without having to expect something from the government. When we talk about companies these days, they show initiatives and sustainability and follow SDG goals, but oftentimes it turns out to be greenwashing. So if you false advertise, you can go to consumer court, but why aren't these companies held accountable by the government? Are you asking a question? No. This is my opinion that government people are not making accountable these companies who are performative. They have to be accountable not just in courts but in real life too. So, as you know that this session's name is the ultimate question. So आता काय कळालं, काय आहे नक्की अल्टिमेट क्वेश्चन या सगळ्या बोलण्यातनं? आम्ही खूप घुमवलं फिरवलं असेल तुम्हाला, पण अल्टिमेट क्वेश्चन तरी काय आहे हे कळालं का कोणाला? आधी केले पण अजून काय वाटतंय? व्हॉट कॅन थोडा वेगळा आहे, थोडा वेगळा. नेक्स्ट स्टेप फॉरवर्ड. सहीकडे तसंच असतं, त्यामुळे नेक्स्ट स्टेप फॉरवर्ड असाच प्रश्न असेल. काय वाटतं अजून?
सुचतंय काय? ठीक आहे. तर आपण ना बोलतो बऱ्याचदा की आपल्याला पृथ्वीला वाचवायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे, मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आपण आणि आपल्या ॲक्शन्स माहितीच आहेत आपल्याला. पण आपल्या बाता इतक्या मोठ्या असतात की बाबा आता मी सगळं बदलून टाकतो. ॲक्शन, क्लायमेट ॲक्शन म्हणजे काय? तर तुम्ही पृथ्वीला वाचवायला, म्हणजे तुमची ती ताकदच नाही आमची तुमची की आपण पृथ्वीला वाचवू शकतो अख्ख्या. ती 5 वेळा ती संपली आहे, परत मास एक्सटिंक्शन झालंय, परत तयार झाली आहे, आपण कुणीही नाही आहोत. सो द अल्टिमेट क्वेश्चन काय आहे? The ultimate question is that whatever we do, after humans, the earth is going to survive. But will you? The earth will find its own balance. Will you? That's the ultimate question. Thank you.